मुंबईत शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह इंडिया आघाडीचे सर्वच वरिष्ठ नेते व्यासपीठावर। ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत, राहुल गांधींचा हल्लाबोल। देश चालवणाऱ्या शक्तीच्या हातचं मोदी हे बाहुलं, राहुल गांधींची टीका। देशामध्ये मोदी की गॅरंटी चालणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल। तर हुकुमशहालाच तोडाफोडा, छाताडावर राज्य करा, उद्धव ठाकरेंची गर्जना। राहुल गांधी, उद्धव ठाकरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी देखील अभिवादन। विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घर वापसीच्या तयारीत। माढा, सोलापूर, बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता। गिरीश महाजनांकडून मोहिते पाटलांची मनधरणी। नंदुरबारमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, विधान परिषदेतले आमदार आमशा पाडवी शिंदे गटात। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आमशा पाडवींनी जय महाराष्ट्र केल्यामुळे विधान परिषदेतल्या ठाकरे गटाचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। ठाकरे गटाहून अधिक आमदार असल्यानं काँग्रेस पदावर दावा करण्याची शक्यता। 2.5 वर्षांनी आलो पण 2 पक्ष फोडून आलो, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर। भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव, तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस असल्याची माहिती। सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार, चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार। मविया नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 24 तासात जाहीर होणार, उर्वरित 28 उमेदवार फायनल केले जाणार। महायुतीतल्या विश्वसनीय सूत्रांची माहिती। वंचितने 17 जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची पंचायत। वंचितला सोबत न घेता लोकसभा लढवण्याची चाचपणी। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।